एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 25 पूर्णाकृती मूर्तीचं थाटात वितरण। ॲडव्होकेट शंकर नरोटे मित्र परिवाराचा उपक्रम। भर पावसातही अहिल्यादेवी भक्तांची लक्षणीय उपस्थिती। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ॲडव्होकेट शंकर नरोटे मित्र परिवारातर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 25 पूर्णाकृती मूर्तीचं रविवारी थाटात वितरण करण्यात आलं। उपलब्ध मंगल कार्यालयात मूर्ती वाटपाचा हा कार्यक्रम झाला। माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते जिल्ह्याभरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळांना मूर्तीचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर अक्षय वाक्षे, नारायण माशाळकर, राजाभाऊ काकडे, श्रीराम पाटील, बेलाटीकर, सिद्ध निशानदार, प्रथमेश पाटील, मनीषा माने, सनी देवकते, संयोजक ॲडव्होकेट शंकर नरोटे, समर्थ मोठे, युवराज जानकर, आदित्य फत्तेपूरकर, सोमनाथ मस्के, शशिकला कसपटे, महेश गाडेकर, शेखर बंगाळे, आबा मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती। मूर्ती नेण्यासाठी आलेल्या विविध मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पिवळा फेटा बांधून तसेच पिवळा शेला देऊन स्वागत करण्यात येत होते। तसेच पारंपरिक दनगरी ढोलमुळे वातावरणात उत्साह भरला होता। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते मूर्तीचं पूजन करून यानंतर मंडळाला मूर्तीचे वाटप करण्यात आले। आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, मूर्ती वाटप संकल्पना कौतुकास्पद आहे। यातून इतिहासाची शिकवण मिळणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या माध्यमातून त्यांचे विचार युगांनी आत्मसात करावेत। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार पुढे नेणे अत्यावश्यक आहे। मूर्ती वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून याला हातभार लागणार आहे। मंगेश लामकानी यांनी सूत्रसंचालन तर संयोजक ॲडव्होकेट शंकर नरोटे यांनी आभार प्रदर्शन केले।